नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी भरकटले आहेत. आत्मविश्वास गेल्याने मोदी धर्म आणि जातीवर बोलतात. मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे काय स्थान आहे ते मला माहीत नाही. नाशिक त्यांचा गड म्हणून सांगितलं जातं, मात्र ते नाशिकमध्ये कुठे दिसत नाहीत. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. नरेंद्र मोदी यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. मोदींच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झाला. मोदींच्या रोड शोमुळे मुंबईकरांचे हाल झाले. मोदींना रस्त्यावर बोलणं, मोदींना शेतकऱ्यांवर बोलणं गरजेचं वाटत नाही. मोदींची आता राजकारणासाठी माझ्यावर टीका. राजकारण सरकारने असं ठरवलं नक्कीच सरकारने त्याची माझं स्वतःचा त्यांच्याची गरज आली आणि ऑलरेडी ते आघाडीमध्ये नाही काही झिरो आणि महाराष्ट्राचा इतिहास असे काही जो शिवसेनेचा साक्षी करतो तो व्यासेली असतील नाही सगळं तर व्यासेली सुद्धा गजायला पाहिजे. ते सगळ्या गजायला त्या लोकांनी सुरू एक चांगलं झालं त्यांनी सांगितलं तुला आम्ही काळजी घेऊ. मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. 20,000-25,000 कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होतोय. आपल्यालाही असं वाटतं किंवा वाराणसी बघितलं, सातारा बघितलं, महाराष्ट्र बघितलं, कधी पैशाचं वाटप असं लोकसभेला आम्ही ऐकलं नाही आणि नगरपालिकेत जायचं नाही. खरं मुंबईसारख्या शहरामध्ये केलं हे काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासन तास चालवावं लागतं, त्यासाठी त्यांचे लाईटर होत असतात आणि त्यांनी घेतला होतं कार्यक्रम त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया. मला काही समजत नाही. त्यांना करायचं असेल तेव्हा मुंबईमध्ये मोठे रस्ते सेवा लाभ होता पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गात होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला. लोकांचे तक्रारी 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज काल उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाली त्याच्यामध्ये असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हटलं होतं की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या वर्षात भाजपत जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतात. मी काही शिवसेनेमध्ये शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही होता. आज निर्मित जी शक्ती महाराष्ट्राचे विधानसभे त्याच्यात एक नावाच्या जागा त्याच्या अशी जी निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी त्याचे 58 होते, आमचे वाव होते आणि काँग्रेसचे 48 पैसे. त्यामुळे हा काही छोटा पक्ष नाही. विरोधकांच्या एक भाजपकडनं केला जातो. काही केलं असेल या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या शहरांमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही आणि या भागाच्या शेतकरी कांद्याला अस्वस्थ आहे. प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच तुमच्या विषयाला नाशिकमध्ये काय पहिल्यांदा बनवू नये. मला असंच आहे की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले याच नाशिकमध्ये. त्यावर लोक तिथे जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जे कांदा भाजपचा वादा करेल असं आपल्याला वाटतं कधी काय करते ते बघायचं पण जरूर त्यांच्याबरोबर नाही आणि ते बिलच नाही की महाराष्ट्रात जातो सगळीकडे तीच अवस्था. साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची एकही जागा राज्यात येणार नाही. अजित पवार गटाची भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील. आपला एकूण अनुभव काय सांगतो?
दुसऱ्या सरांचे असिस्टंट आहे ते सांगितलं मला ते आम्हाला अनुकूल दिसते. मी असं नाही म्हणणार की 100% असं असंच होईल, पण जर ठिकठिकाणी लोक बदलायला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवा, विशेषतः शेतकरी ही स्टेटमेंट करणार. तर काल बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आज सांगताय ते बाहेर पडत नाहीये, मोदींची सभा रोजची होतोय, तिकडेही ते जात नाहीये. त्याच्याकडे सांगितली तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे म्हणले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते. शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का, असं नरेंद्र मोदींनी त्याला विषयाची चिंता करते योग्य नाही. मूळ खबरांचे म्हणजे ते दुसऱ्या जातीचं धर्माचं असतं देशाचं उद्देश आणि असं असताना ते बी कालपासून फळापासून चालतात की मुस्लिमांचं वेगळं मुस्लिमांचं वेगळं हे कधी होऊ शकत नाही. लगेच एका जाती धर्माचं असत नाही, ते देशाचं असतं. काल त्यांनी एका शब्दाचा वापर केला, वोट जिहाद हा काँग्रेसचा डाव आहे, म्हणजे इंडिया आघाडीवर आरोप केला त्यांनी. असं की त्यांचा विश्वास सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे हा विषय काही ज्यावेळेस करते ते जे बोलत आहेत सध्या त्याचं 1% सुद्धा ठरलं नाही. कशासाठी आपण ज्यावेळी देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विचार करून देश चालवत नाही. याआधी पंतप्रधानांच्या अशा प्रचार याआधी पंतप्रधानाच्या अशा प्रकारच्या सभांमध्ये कधी याआधीच्या पंतप्रधानाने कधी भाषेचा वापर केला नाही. कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत पंतप्रधानांच्या भूमिकेमध्ये? गोष्ट आहे की त्यांचा कॉन्फिडन्स झालेला नाही. ज्यावेळेस कुठं करायचं तर धर्म जात या नावाने सुरू केलं. पवार साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली ती पिंपळगावच्या बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकण्यात आलं होतं आणि त्याच सभेमध्ये मोदीजी असं म्हणत आहे की पवार साहेबांनी काय केलं कांद्याच्यासाठी. कधी काय केलं सांगतात 10 वर्षाचा जर अनुभव घेतला असेल त्यांचा स्वतःचा एवढ्यासाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा स्थितीचा कोणताही विषय असला तर ते माझ्याकडे मला घेऊन गुजरातवर. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेच्या त्यांचा विस्तार नाकारला. त्यांनी सांगितलं मला इस्रायलमध्ये तिथं शेड्यूल तुमच्यावर करायची इच्छा आहे, तुम्ही मला घेऊन चाला. त्यांना मी घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर करण्याने 4 दिवस जातो. आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्यावरती जास्त दिसत आहे. मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिल्ह्यात इंटरेस्ट होता. आता त्यांना जिल्ह्यात इंटरेस्ट राजकारण. पवार साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. उत्तर